त्या दोघांची ओळख झाली 2020 साली आणि तीही फेसबुकच्या माध्यमातून. फेसबुक अकाउंट ओपन केल्यानंतर या दोघांची ओळख झाली. मित्र हो, आता हे दोघे कोण, ही घटना कुठली आहे हे सांगणं जितपत योग्य नाही, परंतु एवढं नक्की सांगू शकतो की ही घटना पुणे जिल्ह्यातील आहे आणि या दोघांपैकी, या दोन पात्रांपैकी एका पात्राला आपण आबुराव असं नाव देऊ आणि दुसरं जे पात्र आहे ती महिला आहे. त्यामुळं या दोन पात्रांची आता आपण जी सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे फेसबुक चॅटिंग. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये. नमस्कार मित्र हो, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्र हो, यांची मैत्री झाली फेसबुकच्या माध्यमातून आणि फेसबुकवरून प्रकरण गेलं व्हॉट्सअप पर्यंत. एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांना देण्या इतपत हे प्रकरण पुढे गेलं. पण हे सगळं घडत असताना हे दोघंही विवाहित होते. हा आपला आबुराव 38 वर्षाचा होता. या दोघांनाही मुलं होती आणि असं असताना हे काहीतरी वेगळ्या वळणावर चाललेले होते आणि हे वळण पुढे नक्कीच आपल्याला धोकादायक ठरणार आहे याची कल्पना त्यांना त्यावेळेला नव्हती. मी अनेक वेळा सांगत असतो, अनेक व्हिडिओमधून मी बोलत असतो की सोशल मीडिया जितका चांगला आहे त्याच्यापेक्षा डबल वाईट आहे. आणि काही मंडळी काय करतात की या सोशल मीडियामधील ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं अनुकरण अगदी पटकन करतात आणि आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतात. तर बघूया या आबुराव आणि या महिलेने कशी सोशल मीडियाच्या माध्यमातून पायावर कुऱ्हाड पाडून घेतली. चला तर. आता दोघांची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर एकमेकांकडे आले आणि मग हा आबुराव या महिलेला सतत फोन करू लागला. महिलाही तासोन तास या आबुराव बरोबर फोनवर बोलू लागली. त्यांना त्यावेळेला ते फार गोड लागलं आणि मजल इथपर्यंत गेली का मग हे भेटायला लागले बाहेर. आणि भेटल्यानंतर हा आबुराव अगदी चाणाक्षपणे त्यांचे दोघांचे एकत्र फोटो काढत होता. ओठाचा चंबू केलेला फोटो, गळ्यात हात घातलेला फोटो, अनेक अनेक पोज मधले फोटो हा आबुराव अगदी चाणाक्षपणे काढत होता. कदाचित त्यावेळेला या महिलेच्या लक्षात आलं नसेल, तिला ते फार गोड लागलं. पण या फोटो प्रकरणापर्यंतच हे प्रकरण थांबावं असं तिला वाटत होतं, परंतु तसं झालं नाही. पुढे काय झालं की या आबुरावने या फोटोंमुळं या महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मित्रांनो, हे फोटो मी व्हायरल करील मीडियामध्ये, तुझे माझं लफडं आहे असा प्रकार मी मीडियामध्ये सांगेल आणि ह्याही ब्लॅकमेल करून तो त्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. परंतु तिला, त्या महिलेला शरीर सुखापर्यंत जाण्याची भीती वाटू लागली आता, कारण ते दोघंही विवाहित होती, मुलं होती. आणि आबुरावचा तर सतत ठेका चालू होता, मी तुला ब्लॅकमेल करीन या फोटोंमुळे, तुम्हाला शरीर सुखाची मागणी करतोय ती दे. आणि असं करून शेवटी या महिलेचा नाविलाज झाला आणि हा आबुराव तिला ब्लॅकमेल करून तो वेगवेगळ्या ठिकाणी तिला बोलवायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. अर्थात हा अत्याचारच होता. कारण का तिला हे मान्य नव्हतं, परंतु ती मजबूर होती. समाजात आपली निंदा नालस्ती होऊ नये म्हणून ती मोकाटपणे हे सारे अत्याचार सहन करत होती. बरं, कुठेतरी हे प्रकरण थांबावं असं या बयेच्या मनामध्ये होतं.
परंतु आबूराव काय ऐकायलाच तयार नव्हता. तो एकदम समजलं ना तुम्हाला काय ते, त्या परिस्थितीमध्ये होता. तो काय ऐकायला तयार नव्हता. तो वारंवार या महिलेला या फोटोंची धमकी देत होता. हे फोटो मी तुझ्या नवऱ्याला दाखवीन आणि तुझं आयुष्य बर्बाद करेन, असं तिला धमकी देऊन वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता. एक दिवस तर कहरच झाला. 2021 एक वर्ष गेलं आणि 2021 साली हा बाबा, हा आबूराव तिच्या घरात घुसला आणि पुन्हा ती नकारच देत होती आणि पुन्हा शरीर सुखाची मागणी करू लागला. परंतु ती नाही म्हटली आणि त्यामुळं तो आबूराव अगदी त्याचं डोकं तापलं, संतापला आणि तिच्याच घरात जाऊन तिच्या एक खणखणी कानाखाली मारली. ती तिच्या मुलाच्या समोर. आता ती घाबरली, कारण प्रकरण मुलापर्यंत गेलं होतं. हा कोण येतो आपल्या घरी ना आपल्या आईला मारतो, हे सगळं प्रकरण ह्या छोट्या मुलापर्यंत गेलं होतं. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. परंतु तिनं तेही मॅनेज केलं. नवऱ्यापर्यंत या गोष्टी पोचवू द्यायच्या नाही याची तिने पुरेपूर काळजी केली आणि स्वतःचं शरीर या आबूरावला पुन्हा एकदा देऊन बसले. एवढं झाल्यानंतर कालांतराने या महिलेने या आबूरावचा फोन, मोबाईल ब्लॉक करून टाकला आणि आपला मोबाईल ब्लॉक केला हे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा हा आबूराव तिच्या घरामध्ये घुसला. म्हणजे ही महिला आणि तिचा मुलगा हे रस्त्याने आपल्या घराकडे चाललेले होते आणि या दोघांचा त्याने पाठलाग केला. रस्त्यामध्ये तिला अडवलं, मला भेटायला ये अशी ती धमकी देऊ लागला. तिने त्याला सपशेल नकार दिला आणि आपलं घर गाठलं. पुन्हा हा आबूराव तिच्या घरामध्ये घुसला आणि हे फोटो मी तुझ्या नवऱ्याला आता दाखवतो, सगळे आपल्या दोघांचे, आणि तुला बर्बाद करतो अशी पुन्हा धमकी देऊन तिच्याच घरामध्ये पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केला. भयानक आहे सगळं. हे प्रकरण आता जवळजवळ वर्ष झालं चालू होतं, 2 वर्ष झालं चालू होतं आणि या आता हे लपवत छपवी किती करायची, नवऱ्यापासून किती लपवायचं, समाजापासून किती लपवायचं. यामुळं ही जी महिला होती ती अक्षरशः कंटाळलेली होती, अक्षरशः वैतागलेली होती या आबूरावच्या धमक्यांना. एक दिवस तिचंही माथा फिरलं मित्रांनो आणि तिने सरळ पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तिने जे काही घडलं ते सगळं तिथे वर्णन केलं की या आबूरावने माझ्यावर, मला धमक्या देऊन वारंवार अत्याचार केला माझ्यावर, अशा प्रकारचा गुन्हा या महिलेने त्या आबूराववर ठोकला. आणि जसा गुन्हा ठोकला तसा आबूरावच. हे आपले पोलिसांनी आपलं काम चोख केलं, पकडला आबूरावला जाळ्यात आणि कोर्टासमोर उभा केला. कोर्टासमोर उभं केलं आणि सगळं या महिलेने कोर्टासमोर जे काही यांनी अत्याचार केले ते पुराव्यासहित सादर केले आणि कोर्टाने आबूरावला येरवाड्याच्या तुरुंगामध्ये खडी फोडायला पाठवले. मित्रांनो, आपल्या चॅनेलवरील सत्य घटना या स्वरचित नसतात. या कागदपत्रांच्या आधारे या तयार झालेल्या असतात आणि यामध्ये आम्हाला कोणाच्याही भावना दुखवायचा आम्ही प्रयत्न करत नाही. परंतु या एपिसोडमधून हा जो सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया नावाचा जो राक्षस आहे, या राक्षसामुळे किती लोकांची जिंदगी बर्बाद होते जर आपण त्याचा योग्य वापर केला नाही तर, हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे. मित्रांनो, काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि कृपा करून हा जो काही सोशल मीडिया आहे,
फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, वगैरे वगैरे जे काही असेल याचा वापर अतिशय कमी करा. कारण त्याचे दुष्परिणाम हे या प्रकारचे लगेच तर दिसतातच, परंतु याचे काही वाईट दुष्परिणाम हे पुढच्या पिढीलाही भोगावे लागणार आहेत. त्यामुळं फार जपून असा वापर करा, योग्य असा वापर करा. तुम्हाला हवं त्या वेळेलाच या सोशल मीडियाचा वापर करा. मित्रांनो, मी परत येतोय लवकरच पुढच्या गुरुवारी, म्हणजे येणाऱ्या गुरुवारी तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.